शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी. तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर मित्रांनो, मी आता श्रीगोंदामध्ये सॉलिस कंपनीचा 4515 जो ट्रॅक्टर आहे ते वापरतात शेतकरी. तर आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडून हा ट्रॅक्टर त्यांना कसा वाटला आणि ट्रॅक्टर खरेदी करताना काय बघितलं त्यांनी. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला यातून पूर्ण माहिती भेटेल ट्रॅक्टर खरेदीची. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा. माझं नाव वाल्मिक दत्तात्रय खेडकर, राहणार चिकटवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा इलानगर. ओके. आता तुम्ही जो ट्रॅक्टर घेतलाय त्याचं मॉडेल कोणतं आहे? घेतलेलं सोलेजचं आहे. 4515 ट्रॅक्टर घेतलेलं आहे. तुम्ही दोघं भाऊ आहेत. शेती किती आहे मग? शेती 6 एकर आहे आम्हाला. बरं. आणि आता सध्या व्यवसाय काय करता? आम्ही व्यवसाय काय नाही, माझं JCB वाजतं. JCB मध्ये ट्रॅक्टर चालतो आणि शेतीतलं काम. म्हणजे हा ट्रॅक्टर तुम्ही शेतात पण वापरता आणि बाहेरचे पण काम. सॉलिसच कंपनी का निवडली? सॉलिज चांगला योग्य वाटला. जपानची कंपनी, त्यामुळे व्यवस्थित वाटला. टेक्नॉलॉजी चांगली त्याची, त्यामुळे व्यवस्थित असल्यामुळं सॉलिज निवडलं. ओके. म्हणजे सॉलिसने जे जपानची टेक्नॉलॉजी वापरली ती तुम्हाला योग्य वाटली? निवडताना काय काय बघितलं ट्रॅक्टर? कारण तुम्हाला दुसऱ्या पण कंपन्यांचे म्हणजे त्यावेळेस रिकमेंड कोणी केलं असेलच की. कसं निवडलं? म्हणजे निवडताना ह्याची बाकीचे ट्रॅक्टरचे बघितले, ह्याची टेक्नॉलॉजी वेगळी, सगळं नवीन सिस्टीम मध्ये सगळं आलेलं आहे. त्यामुळे मग हा ट्रॅक्टर निवडला. ओके. बसायला कसं आरामदायी बसायला. ओके. चालवायला कसं वाटतं? चालवा व्यवस्थित वाटतं. पॉवर टेरिंग आहे, त्यामुळे काय अडचण नाही. स्मूथ चालतो का? स्मूथ चालतो, काय अडचण नाही. ओके. असं रानात वगैरे अडकते का? काहीच कशाला अडकत नाही. असं तुम्ही लांबच्या वाहतुकीला वापरले? लांबच्या वापरला, रानात वापरला, सगळीकडे चालवलाय. घेऊन किती दिवस झालं मग? आम्ही एक 6-7 महिने झाले घेतलेला. ओके. मग हा जो ट्रॅक्टर आहे तो तुम्ही ज्यावेळेस 5-6 महिने वापरला, मी तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकताय की याचा रिव्ह्यू काय, कसं सांगाल? रिकमेंड कराल का घ्यायला? शेतकऱ्यांना सांगू शकतो बाबा, 5-6 एकर जमीन असली त्यांनी तर हा सॉलिड ट्रॅक्टर चांगला आहे शेतीसाठी. व्यवस्थित आहे. हा ट्रॅक्टर घेतला, सर्व शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर घेतला पाहिजे. जपानची कंपनी, टेक्नॉलॉजी वेगळी आणि ट्रॅक्टरला अडचण येत नाही कोणत्या गोष्टीची. ओके. मायलेज कसं आहे? मायलेज एकदम ओके मध्ये, काय अडचण म्हणजे मायलेज मध्ये काय नाही प्रॉब्लेम? काही अडचण नाही. ओके. सगळं चांगलं आहे, पण मेंटेनन्सचं बी काय अडचण येत नाही. तुम्ही पण हा ट्रॅक्टर वापरताय का? तुम्ही दोघं भाऊ. तुम्ही कशासाठी वापरताय? मी जास्त शेतातच वापरलेलं आहे. नांगरटी, कल्टिवेटर या गोष्टींसाठी वापरलेलं आहे. नांगरटीला काय प्रॉब्लेम वाटला? अजिबात आतापर्यंत तर काहीच नाही. शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर रिकमेंड कराल का? कोणाला सॉलिस घ्यायचा असेल तर 100% घ्या. कसलाच प्रॉब्लेम येत नाही. नांगरटी तर ट्रॅक्टर इतका भारी चालतोय ना, एकच नंबर चालतोय. ऊसाची रानं असू द्या, कसली रानं असू द्या, वापरणार नाही करायची. आता ही तुमची काळी जमीन आहे, खडकाळ जमीन वापरली? हा, नांगरटी सगळ्या प्रकारची, काळी, खडकाळ, मुरमाड, सगळ्या जमीन, सगळ्या प्रकारची नांगरटी. काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम. एका तासाला नांगरायला किती नांगरू शकतो शेत आपण? 1 तासात माझ्या अंदाजे मी 1 एकर काढलेला आहे. ओके. एका तासात 1 एकर काढलेला आहे. आता रान पिंड असतं. रान जर ऊसाचा हारडा असेल तर 2.5-2 तास जातात. चांगलं रान असेल तर तासात निघत. म्हणजे डिपेंड करतं. पण हा, रानावडी पिंड राहते ड्रायव्हरवर आणि रानावर. ट्रॅक्टर गरम वगैरे अजिबात नाही. गरम व्हायचा विषयच नाही. त्याला सगळीकडून ओपनच जाईल. गरम व्हायचा विषयच नाही काय. आता बैठक व्यवस्था कशी आहे? बैठक 1 तास तुम्ही त्याच्यावर बसून राहणार? बैठक म्हणजे ते JCBत बसल्यासारखंच वाटतं. असंही त्याचा म्हणजे बैठक साईडला घेर येतं, त्याच्यामुळे JCBच ही बैठक. पॉवर वगैरे मध्ये सोडते का? एकच काहीच नाही. पॉवर वगैरे सोडत नाही का? पावर सोडायचा विषय नाही. ड्रायव्हरने एक्सलेटर दाबून तर विषय संपला. पॉवर म्हणजे कंटिन्यू चालतो. कंटिन्यू. मायलेज पण चांगलं. माहिती वगैरे छान आहे. काहीच अडचण. शेतकऱ्यांना घेण्यासाठी किंवा आवश्यक घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांनी घेताना सॉलिस 45-15 जर कमी शेती असेल तर बिंदास घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. काहीच अडचण नाही ट्रॅक्टरची बाबतीत. ओके. तर ह्याच्या आधी तुम्ही दुसरा कोणता ट्रॅक्टर वापरून बघितला होता? वापरलेलं आहे का पहिल्यांदा हा घेतलाय? नाही, वापरला होता ट्रॅक्टर वापरलेला, काय अडचण नाही. पण त्या पहिल्यापेक्षा हा ट्रॅक्टर मला चांगला वाटतो. ओके. म्हणजे सांगाल तुम्ही? सगळ्या बैठकी नांगरटी बिंगरटी पहिल्या ट्रॅक्टरपेक्षा हा ट्रॅक्टर व्यवस्थित वाटतो. ट्रॉलीला वगैरे वाहतुकीला बाकी वापरलेला आहे. कारण टेलर मुरमाने ह्यांनी भरला मागं, तर बाकी ट्रॅक्टर वर चढायला लागला ट्रॅक्टर, तो पुढून उचलत आहेत, तर हा ट्रॅक्टर उचलत नाही पुढून. ओके. म्हणजे पॉवर अजिबात सोडत नाही अजिबात. असे म्हणजे आलेला अनुभव तुम्हाला आहे? आलेला अनुभव. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच बरेच माहिती आपण घेऊन येत असतो. तर शेतकऱ्यांना एकंदरीत किती टक्के चांगला आहे असं सांगाल? मी सांगतो 99% 1 नंबर ट्रॅक्टर आहे. काय प्रॉब्लेम? काही अडचण नाही. काढून तुम्ही जी मुलाखत दिली, तुम्ही ट्रॅक्टर जो एकदम व्यवस्थित आहे असा कंपनीत आणल्यासारखा सांभाळ आहे, खरंच मस्त वाटलं. मेंटेनन्स तर तुम्ही मेंटेनन्सचा काही इश्यूज नाही. झिरो मेंटेनन्स. आतापर्यंत 1 रुपया 7 महिने 8 महिने झाले ट्रॅक्टर. 1 रुपया खर्च झालेला नाही आजपर्यंत.
ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण कोणता ट्रॅक्टर वापरता ते कमेंटमध्ये कळवा. सर धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही जी मुलाखत दिली, तुम्ही ट्रॅक्टर जो एकदम व्यवस्थित आहे असा कंपनीत आणल्यासारखा सांभाळा, खरंच मस्त वाटलं. थँक्यू.